मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण इनइक्वॅलिटी टॉपिक पाहिला, असमानता हा टॉपिक पाहिला, त्याच्यानंतर सांकेतिक भाषा हा टॉपिक पाहिला. आपण असे 2-3 टॉपिक आतापर्यंत पाहिलेत. ठीक आहे मित्रांनो, IBPS एक्झाम्समधील म्हणजे तुमची IBPS POची एक्झाम असू द्या, तुमची IBPS क्लर्कची एक्झाम असू द्या, तुमची RRB POची एक्झाम असू द्या, तुमची RRB क्लर्कची एक्झाम असू द्या, तुमची RBI ग्रेड बीची एक्झाम असू द्या, तुमची RBI असिस्टंटची एक्झाम असू द्या, तुमची नाबार्ड ग्रेड A ग्रेड बीची एक्झाम असू द्या किंवा नाबार्ड असिस्टंटची एक्झाम असू द्या, सेबीची ग्रेड A एक्झाम असू द्या किंवा अजून कोणती पण दुसरी एक्झाम असू द्या, त्या एक्झाममध्ये हे जे आजचा जो आपण घटक घेणार आहोत ना, ह्या घटकावर 100% प्रश्न हा विचारलाच जातो. त्यामुळं हा जो घटक आहे ना, हा घटक खूप महत्त्वाचा आहे. ह्या घटकाची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे, तुम्हाला खूप सराव करायचा आहे. जर तुम्ही ह्या घटकाचा जर तुम्ही क्लासमध्ये व्यवस्थित समजून जर घेतलं, त्याच्यानंतर त्यामधल्या मूलभूत संकल्पना तुम्ही समजून घेतल्या, प्रश्न आल्यावर प्रश्न कसा सोडवायचा आहे, त्याला कसं डील करायचं आहे, तो प्रश्न आल्यानंतर समजा आपलं कन्फ्युजन होत असेल तर आपण नेमका काय विचार करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, हे आपण ह्या लेक्चरमध्ये ह्या घटकामध्ये पाहणार आहोत. हा घटक तुम्हाला तुमची MPSCची एक्झाम असू द्या, तुमची UPSCची एक्झाम असू द्या, तुमची CIPFची एक्झाम असू द्या किंवा तुमची कोणती पण एक्झाम असू द्या, त्या प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या घटकावर प्रश्न हा विचारला जातो. आणि तसं पाहिलं तर IBPSच्या प्रत्येक एक्झाममध्ये ह्या घटकावर 100% म्हणजे प्रत्येक पेपरला प्रश्न हा असतो म्हणजे असतोच. म्हणजे जर तुम्ही ह्या घटकाचा व्यवस्थित अभ्यास जर केला तर तुम्हाला ह्या घटकावर 100% मार्क्स हे मिळू शकतात. पण मित्रांनो, ह्या घटकामध्ये काय आहे ना, ह्या घटकामध्ये तुम्हाला दिलेली माहिती जी आहे ही तुम्हाला नीट कळणं, नीट कळल्यानंतर ती व्यवस्थित उमजून घेणं, त्याच्यानंतर ती व्यवस्थित पेपरवर मांडणं, त्याच्यानंतर व्यवस्थित त्याची आकृती काढणं, हे तुम्हाला जमणं खूप गरजेचं आहे. जर तुमची दिलेली माहिती जर मांडण्यात चूक झाली, थोडीशी जरी चूक झाली, तरी तुम्हाला ह्या घटकामध्ये सगळे प्रश्न हे चुकू शकतात. जर तुम्ही सगळी माहिती ही व्यवस्थित मांडली, काळजीपूर्वक मांडली, नीट समजून घेतली, तर तुम्हाला हा घटक पैकीच्या पैकी मार्क मिळवून देऊ शकतो. पण जर थोडी जरी चूक झाली, थोडासा जरी इकडचा तिकडं झाला, तरी तुम्हाला ह्या घटकामध्ये सगळे प्रश्न हे चुकू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की यार सर एवढं हे सांगतायत की मी तुम्हाला एवढं सांगतो की नेमका हा टॉपिक कोणता आहे. हा टॉपिक जो आहे ना, आपण जो बघणार आहोत ना, तो टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट. काय नाव आहे या टॉपिकचं? सिटिंग अरेंजमेंट. काय सिटिंग अरेंजमेंट म्हणजे काय? बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था म्हणजे ह्या टॉपिकमध्ये, ह्या घटकामध्ये तुम्हाला काय केलेलं असणार आहे? ह्या घटकामध्ये तुम्हाला तुम्हाला एक प्रश्नांचा संच दिलेला असणार आहे. त्या प्रश्नांच्या संचामध्ये तुम्हाला आधी भरपूर माहिती दिलेली असणार आहे. जवळजवळ 4 ओळींची असो किंवा 5 ओळींची असो किंवा 6 ओळींची असो, अशी तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. त्या माहितीमध्ये तुम्हाला सांगतील की 8 लोक बसलेली आहेत. 8 लोक कदाचित एका रेषेमध्ये बसलेली असू शकतात. 8 लोक कदाचित एका वर्तुळाकार टेबलवर बसलेले असू शकतात. 8 लोक कदाचित एका चौरस म्हणजे एका आयताकृती टेबलवर बसलेली असू शकतात. 8 लोक किंवा 4 लोक ही एका किंवा 3 लोक ही एका त्रिकोणाकृती टेबलवर बसलेली असू शकतात किंवा षटकोनी टेबलवर बसलेले असू शकतात किंवा अजून अशी बसलेली असू शकतात. आणि ते तुम्हाला सांगू शकतात त्या सगळ्यांची तोंड ही एका दिशेला आहेत किंवा विरुद्ध दिशेला आहेत किंवा उत्तर दिशेला आहेत किंवा दक्षिण दिशेला आहेत किंवा त्यांची तोंड ही केंद्राकडे आहेत किंवा केंद्राच्या विरुद्ध दिशेला आहेत, असं ते तुम्हाला सांगू शकतात. आणि त्याच्यावरून तुम्हाला त्या लोकांची अरेंजमेंट करायची आहे, बैठक व्यवस्था कशी आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, हा जो घटक आहे, हा घटक तसा पाहिला तर खूप सोपा पण आहे. कसं? जर तुम्ही दिलेली माहिती ही तुम्हाला व्यवस्थित कळाली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लॉजिक लावता येत आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शक्यता काय असू शकतात याचा तुम्हाला विचार करता येऊ शकतो, जर तुम्हाला हाच घटक तुम्हाला चांगले मार्क मिळवून देऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, हा घटक पाहण्याआधी आपल्याला काही मूलभूत संकल्पना ह्या माहिती असायला हव्यात. जसं की तुमच्या डाव्या साईडला म्हणजे राईट साईड, तुमच्या उजव्या बाजूला, उजवी बाजू म्हणजे काय? राईट साईड. ठीक आहे. आपला हा जो उजवा हात आहे तुमचा उजव्या हाताच्या बाजूला काय म्हणतात? राईट साईड म्हणतात. आणि तुमच्या डाव्या हाताच्या बाजूला काय म्हणतात? तर लेफ्ट साईड म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर माझं तोंड केंद्राच्या दिशेने असेल तर माझं डाव्या बाजूला कोण असणार आहे, उजव्या बाजूला कोण असणार आहे, हे मला कळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपण काम करूया, आपण थोडंसं बघूया नेमकं काय आहे हा सेटिंग अरेंजमेंट. बघा, तुम्हाला मी सांगितलं की हा जो घटक आहे हा तुम्हाला जवळपास
तुमच्या ज्या रेग्युलेटरी बॉडीच्या एक्झाम ज्या आहेत, तुमच्या नाबार्डची असेल, त्याच्यानंतर तुमची सेबीची असेल, तुमची आरबीआयची असेल किंवा तुमची बाकी कोणत्या पण एक्झाम्स असतील रेग्युलेटरी बॉडीच्या, त्याच्यामध्ये सुद्धा हा घटक विचारला जाणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या बँकिंगच्या ज्या एक्झाम्स आहेत, जसं की एसबीआयची म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाची जी पीओची एक्झाम असू द्या, क्लर्कची एक्झाम असू द्या, कोणती पण एक्झाम असू द्या, त्या एक्झाममध्ये हे ज्यावर प्रश्न 100% विचारला जातो. त्याच्यानंतर आयबीपीएसची पीओची एक्झाम असू द्या, त्याच्यानंतर तुमची क्लर्कची एक्झाम असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर तुमची रिजनल रूरल बँकेची परीक्षा असू द्या, त्याच्यामध्ये तुमचं पीओची परीक्षा असू द्या किंवा तुमची क्लर्कची परीक्षा असू द्या, त्यामध्ये सुद्धा ह्या घटकावर प्रश्न हे विचारले जातात. त्याच्यानंतर तुमची इन्शुरन्स म्हणजे आपले विमा सेक्टर जो आहे त्याच्या कोणत्या पण परीक्षा असू द्या, म्हणजे LICची परीक्षा असू द्या, NISLची परीक्षा असू द्या, ESICची परीक्षा असू द्या, ह्या परीक्षेमध्ये सुद्धा ह्या घटकावर 100% प्रश्न हा असतोच. त्याच्यानंतर तुमच्या स्टाफ सिलेक्शन म्हणजे SSCची एक्झाम असू द्या, म्हणजे कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम असू द्या किंवा CHSLची एक्झाम असू द्या, याच्यामध्ये सुद्धा ह्या घटकावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर तुमची UPSCची एक्झाम असू द्या, MPSCची एक्झाम असू द्या किंवा बाकी कोणत्या पण कंबाईनची एक्झाम असू द्या, CAPFची एक्झाम असू द्या, या सर्व एक्झाममध्ये ह्या घटकावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे सांगायचा उद्देश हा की तुमची कोणती पण परीक्षा असू द्या, ह्या परीक्षेमध्ये ह्या घटकावर प्रश्न हा विचारला जातो. ठीक आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची काठिण्य पातळी वेगळी असू शकते किंवा अवघड विचारण्याची, एखाद्या परीक्षेमध्ये प्रश्न अवघड विचारतील, एखाद्या परीक्षेमध्ये प्रश्न सोपे विचारतील. पण मित्रांनो, ह्या घटकावर तुम्हाला IBPSची कोणती पण परीक्षा असू द्या, त्या परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारले जातातच. ठीक आहे, जर तुम्ही हा घटक खूप मनापासून केला, तुम्ही खूप चांगले प्रॉब्लेम सोडवले, तर तुम्हाला हा घटक चांगले मार्क मिळवून देईल. आणि जर तुम्हाला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल, तुम्हाला लवकर पास व्हायचं असेल, तर तुम्ही हे जे घटक आहेत, आता आपण ह्या लेक्चरपासून जे आपण पुढे घटक घेणार आहोत, म्हणजे तसं तुमचं पझल असेल, सिटिंग अरेंजमेंट असेल, सिलॉजिझम असेल, हे जे घटक आहेत, हे घटक तुमचे खूप चांगले असणं गरजेचं आहे. आणि हे घटक तुम्ही जर प्रॅक्टिस चांगली केली तर तुम्ही एकदम कमी वेळामध्ये सोडवू शकता. कारण की कसं आहे, हे जे आपण आतापासून जे घटक पाहणार आहोत, म्हणजे आपण जो सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था, हा जो आपण आता घटक पाहणार आहोत, हा घटक विद्यार्थी मित्रांचा खूप टाइम घेतो. म्हणजे माझा सुद्धा स्वतःचा अनुभव असा आहे की हा घटक सोडवताना तुम्हाला टाइम द्यावा लागतो. जर तुमची माहिती मांडण्याची थोडीशी जरी चूक झाली तरी तुमचा खूप वेळ जातो. ठीक आहे, जर प्रश्न खूपच सोपा असेल आणि तो समजा बाकीच्या मुलांना 2 मिनिटांमध्ये सुटत असेल आणि जर त्या प्रश्नामध्ये तुमची थोडीशी जरी गडबड झाली, थोडीशी जरी माहिती चुकीची लिहिली गेली किंवा थोडीशी जरी माहिती चुकीची नमूद केली गेली किंवा थोडीशी जरी आकृती ही चुकीची काढली गेली, तरी तुमचा जवळजवळ 2 पेक्षा 5 ते 6 मिनिटं जास्त सुद्धा लागू शकतात. म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला तुमचं डोकं शांत असणं, त्याच्यानंतर गोष्टी कशा दिल्या आहेत त्या व्यवस्थित अनालाइज करणं, त्याच्यानंतर त्याच्यामधून व्यवस्थित कन्क्लुजन काढणं, अनुमान काढणं, हे तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधून सांगायचा, तुम्हाला घाबरायचा कोणताच उद्देश माझा नाहीये. तुम्हाला फक्त एकच सांगायचं की हा जो घटक आहे हा खूप काळजीपूर्वक करा. त्याच्यानंतर याला टाइम द्या. त्याच्यानंतर याच्यावरचे जेवढे तुम्हाला गणित सोडवता येतील तेवढे तुम्ही गणित सोडवा. तुम्हाला जेवढे मागच्या वर्षीचे प्रॉब्लेम सोडवता येतील तेवढे सोडवा. जर तुम्हाला अडचण आली तर आपण क्लासमध्ये बघूयातच. पण विद्यार्थी मित्रांनो, सगळे प्रॉब्लेम सोडवण्याआधी आपण काय करूया, आपण आधी बघूया नेमका हा घटक कोणता आहे. ओके, ठीक आहे, चला पुढे करूया. बघा, सिटिंग अरेंजमेंट. मी काय म्हटलं, सिटिंग म्हणजे काय, बैठक, आणि अरेंजमेंट म्हणजे काय, मांडणी. म्हणजे तुम्ही जे कसे बसले आहात त्याची काय करा, तुम्ही मांडणी करा. म्हणजे काय करा, तुम्ही क्रमवार सिटिंग अरेंजमेंट म्हणजे एका टेबलवर किंवा एका लाईनीमध्ये लोक बसलेली आहेत आणि ते बसलेले असताना त्यांनी सांगितलं आहे की हा याच्या शेजारी आहे, तो त्याच्या शेजारी आहे. हे जर सगळं तुम्हाला सांगितलं असेल तर ते म्हणतात की तुम्ही ह्या लोकांची व्यवस्थित मांडणी करा. म्हणजे आपण बघा, शाळेमध्ये असताना आपण काय करायचो, आपल्याला प्रत्येकाला रोल नंबर दिलेले असायचे. त्याच्यानंतर आपल्या जागा शाळेमधील प्रत्येक बाकावर आपल्या ह्या फिक्स असायच्या किंवा आपल्याला ती जागा दिलेली असायची. म्हणजे पहिल्या बेंचवर हा बसेल, दुसऱ्या बेंचवर तो बसेल, तिसऱ्या बेंचवर हा बसेल, याच्या उजव्या बाजूला हा बसेल, याच्या डाव्या बाजूला हा बसेल, असं आपल्याला सांगितलं जायचं. त्याचप्रमाणे इथे सुद्धा तसंच आहे. म्हणजे इथं आपल्याला काय सांगितलेलं असतं की एका लाईनीमध्ये किंवा एका वर्तुळाकार टेबलवर किंवा एकाच आयताकृती टेबलवर 4 लोक बसलेले आहेत किंवा 5 लोक बसलेले आहेत किंवा 6 लोक बसलेले आहेत किंवा 8 लोक बसलेले आहेत. आणि ही 8 लोक बसलेली आहेत, पण ही 8 लोक कशी बसली आहे हे तुम्हाला सांगतात. ते असं सांगतात की
पहिल्याच्या शेजारी किंवा एच्या शेजारी बी आहे किंवा एच्या उजव्या बाजूला बी आहे किंवा सीच्या बाजूला डी आहे, हे असं त्यांनी सगळं तुम्हाला दिलेलं असतं. आणि हे दिलेलं असल्यानंतर, ही माहिती तुम्हाला सांगितलेली असल्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, ती माहिती एकदम व्यवस्थित काळजीपूर्वक भरून तुम्हाला तो एक सिक्वेन्स, एक तुम्हाला ती मांडणी करायची असते. ठीक आहे. आता बघूया काय करायचं असतं. याच्यामध्ये काय केलेलं असतं, त्यांनी तुम्हाला विचारलेलं असतं की अरेंज करा, की अरेंज करा. अरेंज म्हणजे काय, मांडणी करा. कुणाची मांडणी करा, लोकांची मांडणी करा. कशानुसार, तुम्हाला काय दिलेले आहेत, काही शर्ती दिलेल्या आहेत, काही कंडिशन्स दिलेले आहेत. त्या कंडिशननुसार तुम्ही काय करा, माणसांची किंवा वस्तूंची काय करा, मांडणी करा, असं त्यांनी सांगितलं असतं. याच्यामध्ये तुम्हाला विचारलेलं असतं की तुम्ही लोकांची मांडणी करा, वस्तूंची मांडणी करा, घटकांची मांडणी करा. पण घटकांची मांडणी, वस्तूंची मांडणी किंवा माणसांची मांडणी करत असताना त्यांनी काय सांगितलेले असतात, त्यांनी काही कंडिशन सांगितलेले असतात, त्यांनी काही शर्ती सांगितलेल्या असतात किंवा त्यांनी अजून काहीतरी वेगवेगळे रूल्स सांगितलेले असतात किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात. त्या सर्वांचा विचार करून, त्या सर्वांची माहिती घेऊन तुम्ही काय करा, त्या लोकांची, त्या घटकांची, त्या वस्तूंची, त्या इत्यादी गोष्टींची काय करा, मांडणी करा. ठीक आहे. म्हणजे काय करायचं असतं, आपल्याला अरेंजमेंट करायची असती, म्हणजे मांडणी करायची असती. पण ती मांडणी कशाच्या याच्यावर करायची असती किंवा कशाच्या आधारावर करायची असती, तर आपल्याला काय दिलेले असतात, वेगवेगळ्या कंडिशन्स दिलेल्या असतात, म्हणजेच वेगवेगळ्या शर्ती दिलेल्या असतात, वेगवेगळ्या अटी दिलेल्या असतात, वेगवेगळ्या गोष्टी अजून त्यांनी सांगितलेल्या असतात. ह्या सगळ्यांच्या धर्तीवर आपल्याला काय करायचे असते, अरेंजमेंट करायची असते, म्हणजे मांडणी करायची असते, त्यांची व्यवस्था करायची असते. त्याच्यानंतर त्या ज्या कोणत्या लोक आहेत किंवा त्या ज्या घटक आहेत, त्या घटकांची आपल्याला काय करायची असते, त्यांना जागा द्यायची असते. ठीक आहे. असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं असतं. आता बघा पुढे, बघा ते पुढे ते काय म्हणतायत की आता कदाचित ही जी मांडणी करताना आपल्याला ती लोकांना कदाचित एका अशा वर्तुळाकार टेबलवर सुद्धा बसवायला लागू शकतं किंवा एका लाईन मध्ये सुद्धा बसवायला लागू शकतं किंवा एखाद्या चौरसाकृती टेबलवर सुद्धा बसायला लागू शकतं किंवा एखाद्या आयताकृती टेबलवर सुद्धा ते आपल्याला काय करू शकतात की त्या लोकांची काय करा, तुम्ही मांडणी करा, त्या लोकांची क्रमवार मांडणी करा किंवा त्यांची अरेंजमेंट करा, असं ते आपल्याला सांगू शकतात. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगितलेलं असतं की तुम्ही काय करा, आम्ही तुम्हाला काही लोकांचा संच देतोय, काही वस्तूंचा संच देतोय, काही घटकांचा संच देतोय किंवा अजून काहीतरी इत्यादी काहीतरी तत्सम गोष्टींचा तुम्हाला आम्ही समूह देतोय. ते समूह दिल्यानंतर तुम्हाला आम्ही काहीतरी शर्ती सांगतोय, काहीतरी कंडिशन सांगतोय, काहीतरी अटी सांगतोय. त्या अटींचं, त्या शर्तींचं, त्या कंडिशनचं सगळ्यांचं पालन करा. सगळ्यांचं पालन केल्यानंतर तुम्ही काय करा, त्या समूहातील लोकांना काय करा, एकतर तुम्ही वर्तुळाकार टेबलवर मांडा किंवा एका सरळ रेषेमध्ये मांडा किंवा एका चौरसाकृती टेबलवर मांडा किंवा एका आयताकृती टेबलवर मांडा, असं ते आपल्याला सांगतात. म्हणजे काय, इथं आपल्याला काय करायची आहे, मांडणी करायची आहे. कुणाची, लोकांची असेल, घटकांची असेल, वस्तूंची असेल, अजून इत्यादी अजून काहीतरी गोष्टींची असेल, त्या गोष्टींची काय करायची आहे, मांडणी करायची आहे. पण ती मांडणी आपल्याला कशी करायची आहे, ती मांडणी आपल्याला ज्या प्रश्नामध्ये आपल्याला अटी दिलेल्या आहेत, शर्ती दिलेल्या आहेत, ह्या सर्वांच्या विचारानुसार ह्या सर्व अटी, शर्ती यांचं पालन करून आपल्याला काय करायचे आहे, त्या गोष्टींची मांडणी करायची आहे. आणि ती मांडणी करताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आपलं डोकं शांत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ती माहिती नेमकी कशी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता आपण बघूया, तुम्हाला कळलं असेल नेमकं आपल्याला काय काय करायचं याच्यामध्ये. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सुद्धा काय आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण 3 टाईप किंवा 3 डायमेन्शन याच्यामध्ये आपण पाहणार आहोत किंवा 3. बघा, याच्यामध्ये पहिल्यांदा प्रायमरी जो आहे, म्हणजे काय, प्रायमरी म्हणजे प्राथमिक मध्ये काय असतं, याच्यामध्ये काय केलेलं असतं की आपल्याला फक्त लोक दिलेले असतात किंवा माणसं दिलेली असतात आणि ह्या माणसांची काय करायची असते, आपल्याला एकमेकांमध्ये काय करायची असते, मांडणी करायची असते. म्हणजे ते तुम्हाला सांगतील की आम्ही तुम्हाला 5 माणसं दिलेली आहेत आणि त्या 5 माणसं जेव्हा ते सांगतात दिलेली आहेत, त्याच्यानुसार ते आपल्याला काय करतात, काही अटी देतात, काही शर्ती देतात आणि त्या शर्तींनुसार आपल्याला ती 5-6 माणसं काय करायची असतात, एकमेकांमध्ये काय करायची असते, मांडणी करायची असते. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये फक्त आपल्याला माणसांचीच अरेंजमेंट करायची असते, याच्यामध्ये फक्त आपल्याला माणसांचीच बैठक व्यवस्था करायची असते किंवा आपल्याला जे दिलेले घटक आहेत त्याच्यामध्ये फक्त त्यांचीच मांडणी करायची असते. म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच घटक दिलेला असतो आणि त्या एकाच घटकाची आपल्याला काय करायची असते, मांडणी करायची असते. म्हणजे ते काय म्हणतील की
ABCD ही 4 लोक बसलेली आहेत आणि ते बसलेली आहेत असं ते सांगतील आणि ते आपल्याला सांगतील की काही खाली अटी देतील, काही शर्ती देतील, काही कंडिशन्स देतील आणि त्या कंडिशन्स नुसार, त्या अटींनुसार आपल्याला काय करायचं आहे, त्या 4 लोकांची काय करायची आहे, मांडणी करायची आहे. ती मांडणी कदाचित आपल्याला एका वर्तुळाकार टेबलवर सुद्धा करावी लागू शकते किंवा एका लाईन मध्ये सुद्धा करावी लागू शकते किंवा एका चौरसाकृती टेबलवर सुद्धा करायला लागू शकते किंवा एका आयताकृती टेबलवर सुद्धा करायला लागू शकते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, याच्यामध्ये फक्त आपल्याला एकाच गोष्टीची अरेंजमेंट करायची आहे. म्हणजेच आपल्याला फक्त लोकांचीच अरेंजमेंट करायची आहे किंवा आपल्याला एका विशिष्ट घटकाचीच अरेंजमेंट करायची आहे. म्हणजे तुम्हाला कळलं का, याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे, म्हणजे एकच घटक आहे. हा जो प्राथमिक जो डायमेन्शन आहे, हा जो प्राथमिक प्रकार जो आहे, याच्यामध्ये फक्त आपल्याला लोकांची किंवा एखाद्या घटकाची आपल्याला काय करायची असते, अरेंजमेंट करायची असते किंवा मांडणी करायची असते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2-3 घटक दिलेले असतात का, तर नाही. याच्यामध्ये आपल्याला फक्त सांगितलेलं असतं की हा एकमेव घटक आहे आणि ह्या एकमेव घटकांचीच तुम्ही काय करा, मांडणी करा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 2-3 घटक हे दिलेले नसतात. याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच घटक दिलेला असतो. म्हणजे आपल्याला इथं फक्त एकाच घटकाची दिलेल्या अटींनुसार, दिलेल्या शर्तींनुसार, दिलेल्या कंडिशन्सनुसार काय करायची असते, तर मांडणी करायची असते. हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं बघा, दुसरं काय म्हणतायत ते, दुसरं असं म्हणतायत द्वितीय डायमेन्शन काय, दुसरा डायमेन्शन काय, याच्यामध्ये आपल्याला 2 घटक दिलेले असतात किंवा 2 व्हेरिएबल दिलेले असतात. ठीक आहे. 2 व्हेरिएबल किंवा 2 घटक म्हणजे काय, एक तर ते आपल्याला सांगतात लोकांची सुद्धा मांडणी करा आणि त्या लोकांच्या मांडणी बरोबर त्या लोक काय काम करतात, काय खेळ खेळतात किंवा कुठे ऑफिसला जातात किंवा कुठल्या शहरामध्ये राहतात हे सुद्धा सांगतात. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलेलं आहे, जरा प्रॉब्लेम थोडेसे, ह्या ज्या घटकामध्ये आहे, ह्या घटकामध्ये तुमचं जे गणित आहे, तुमचं जे उदाहरण आहे, ह्या घटकापेक्षा अवघड असणार आहे. ह्या घटकामध्ये फक्त आपल्याला एकाच घटकाची काय करायची आहे, मांडणी करायची आहे. पण ह्या ज्या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला 2 घटकांची काय करायची आहे, मांडणी करायची असते. म्हणजे ह्या घटकामध्ये आपल्याला लोकांची सुद्धा मांडणी करायची असते आणि त्याच्यानंतर ती लोक काय काम करतायत किंवा त्या लोकांना कोणता रंग आवडतो किंवा ती लोक कोणत्या शहरामध्ये राहतात किंवा त्या लोकांचं प्रोफेशन काय आहे, म्हणजे ते कुठे काम करतात किंवा त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे, त्याच्यानंतर त्यांना कोणता मोबाईल वापरतात किंवा ते कोणता टीव्ही वापरतात किंवा ते कोणता परफ्यूम वापरतात किंवा ते कोणता सेंट वापरतात, ह्या प्रकारची तर काय दिलेली असते, माहिती दिलेली असते. म्हणजे याच्यामध्ये वरच्या प्रकारामध्ये फक्त एकाच घटकाची आपल्याला मांडणी करायची असते, पण दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला एका बरोबर अजून एक घटक दिलेला असतो आणि त्या घटकाची काय करायची असते, आपल्याला मांडणी करायची असते. आणि तो घटक जो आहे, तो जो आपला पहिला माणूस जो आहे किंवा पहिला जो घटक आहे, त्या घटकाशी काय असतो, रिलेटेड असतो. म्हणजे त्या घटकाचा आणि दुसऱ्या घटकाशी काय असतो, संबंध असतो. कळतंय तुम्हाला? म्हणजे पहिल्या घटकामध्ये आपण फक्त एकाच घटकाचा विचार करत असतो. म्हणजे आपल्याला फक्त एकाच घटकाची मांडणी करायची असते किंवा आपल्याला जो एक माणसांचा समूह दिला आहे, त्या माणसांच्या समूहाचीच मांडणी करायची असते किंवा दुसऱ्या एखाद्या घटकाची मांडणी करायची असते. पण दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला माणसांचा किंवा इतर घटकांचा सुद्धा समूह दिलेला असतो आणि त्याचबरोबर त्यांच्याशी संबंधित असलेल्या दुसऱ्या घटकाचा सुद्धा आपल्याला काय करायचा असतो, मांडणी करायची असते. म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला 2 घटक दिलेले असतात, 2 व्हेरिएबल दिलेले असतात आणि ते 2 व्हेरिएबल दिल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं, त्यांची मांडणी करायची असते. त्यांची आपल्याला काय करायची असते, वर्तुळाकार किंवा एका रेषेमध्ये किंवा एका चौरसाकृती टेबलवर काय करायची असते, आपली त्यांची मांडणी करायची असते. म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये फक्त आपल्याला एकच व्हेरिएबल दिलेला आहे किंवा एकच घटक दिलेला आहे, पण दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला 2 व्हेरिएबल किंवा 2 घटक दिलेले आहेत. म्हणजे काय, एक तर तुम्हाला सांगतील, आम्ही तुम्हाला लोकांची मांडणी करायला सांगतील किंवा त्याचबरोबर त्या लोकांना कोणता रंग आवडतोय, कोणत्या शहरामध्ये राहत आहेत किंवा कोणतं त्यांचं शिक्षण, काय त्यांचं शिक्षण झालेलं आहे, त्याच्यानंतर कोणत्या कंपनीत काम करतायत किंवा इतर काही गोष्टी त्या त्यांच्याबद्दल सांगतील. म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये त्यांनी पहिला घटक तर दिलेलाच असतो, पण त्याचबरोबर पहिल्या घटकाशी निगडीत, पहिल्या घटकाशी संबंधित घटक सुद्धा काय केलेला असतो, दिलेला असतो.
असतो. म्हणजे पहिल्या घटकामध्ये उदाहरणं ही सोप्या प्रकारची असतात आणि दुसऱ्या याच्यामध्ये थोडंसं त्याची डिफिकल्टी लेवल असो किंवा काठिण्य पातळी आहे ती वाढत जाते. आता पुढे बघूया आपण. पुढचा घटक कोणता आहे तर पुढचा घटक आहे डायमेन्शन. ते काय म्हणतायत की याच्यामध्ये तुम्हाला आपलं काय केलेलं असतं, याच्यामध्ये आपल्याला लोकांची किंवा इतर घटकांची काय करायची असते, मांडणी तर करायचीच असते, पण त्याचबरोबर त्यांचे अजून काय केलेले असतात, त्याचबरोबर त्यांचे आपल्याला दोन घटक, त्यांच्याशी संबंधित दोन घटक दिलेले असतात. म्हणजे याच्या आधीच्या प्रकारामध्ये आपल्याला माणसांची किंवा घटकांची ही मांडणी करायचीच असते, पण त्याचबरोबर त्या घटकाशी संबंधित आपल्याला एक घटक अजून दिलेला असतो. पण जेव्हा आपण तिसरा प्रकार पाहतो त्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला माणसांची अरेंजमेंट किंवा माणसांची मांडणी किंवा घटकांची मांडणी ही करायचीच असते, पण त्याचबरोबर त्या घटकाशी संबंधित आपल्याला अजून दोन गोष्टी ह्या दिलेल्या असतात. म्हणजे समजा त्यांनी आपल्याला कदाचित सांगू शकतात की तुम्ही 6 माणसांची काय करा, मांडणी करा, पण त्या 6 माणसांची मांडणी करत असताना ते आपल्याला अजून त्यांच्या रिलेटेड किंवा त्यांच्याशी संबंधित अजून दोन गोष्टी सुद्धा सांगतात, किंवा त्यांना हा कलर आवडतोय आणि त्या ह्या शहरामधून येतात, किंवा त्यांच्याकडे हा मोबाईल आहे आणि ते हे इथे काम करतात, असे आपल्याला काय सांगू शकतात ते सांगू शकतात. त्याच्यानंतर ते आपल्याला असं सुद्धा सांगू शकतात की ही 6 लोकांचा तुम्हाला आम्ही समूह दिलेला आहे, ही 6 लोक 6 प्रकारच्या शहरामधून येतात आणि ह्या 6 प्रकारच्या शहरामधून येत असताना त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये त्यांचं रिलेशन काय आहे, त्यांचा नातेसंबंध काय आहे हे सुद्धा सांगू शकतात. म्हणजे तुम्हाला कळतंय का, जसं आपण ह्या प्रकारातून ह्या प्रकारामध्ये येते तसं आपलं जो आहे आपली काठिण्य पातळी आहे ती वाढत जाते आणि आपण दुसऱ्या प्रकारातून तिसऱ्या प्रकारामध्ये येतोय तेव्हा आपली काय होते, काठिण्य पातळी ही वाढत जाते. ठीक आहे. म्हणजे काय, आपण थोडक्यात एक काय करूया, एकदा रिवाइज करूया. म्हणजे ह्या ज्या पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, फक्त एकच घटक दिलेला असतो आणि ते एकच घटक दिलेला असताना आपल्याला काय करायचं असतं, त्यांची एकमेकांमध्ये काय करायची असते, मांडणी करायची असते. आणि जेव्हा आपण दुसरा घटक पाहतो, दुसरा डायमेन्शन पाहतो, त्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, त्या माणसांची तर किंवा त्या घटकांची आपल्याला मांडणी करायचीच असते, पण त्याचबरोबर त्या माणसाचा एखादा गुणधर्म, त्याच्याशी संबंधित असणारी एखादी बाब आपल्याला काय दिलेली असते, त्याच्यामध्ये दिलेली असते. आणि जेव्हा आपण थर्ड डायमेन्शन पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की याच्यामध्ये आपल्याला त्या माणसांची किंवा त्या घटक दिलेले आहेतच, पण त्या घटकाशी किंवा त्या माणसांशी संबंधित आपल्याला दोन काय दिलेले असतात, त्यांचे गुणधर्म दिलेले असतात. कदाचित ते सांगू शकतात की तो ह्या शहरामध्ये राहतोय किंवा त्याचा आवडता रंग हा आहे, किंवा तो ह्या शहरामध्ये राहतोय त्याला हा मोबाईल आवडतोय, किंवा हे असं पण सांगू शकतात की तो हा व्यवसाय, तो अमुक अमुक व्यवसाय करतोय आणि तमुक तमुक शहरामध्ये राहतोय, किंवा ते हे पण सांगू शकतात की ही 6 लोक आहेत, ही 6 लोक वेगवेगळ्या शहरामधून येत आहेत आणि ह्या 6 लोकांचं अंतर्गत जे रिलेशन आहे, अंतर्गत कौटुंबिक जे नातेसंबंध आहे ते सुद्धा सांगू शकतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळलं का, ह्या अरेंजमेंट मध्ये आपल्याला काय नेमकं बघायचं आहे आणि काय बघायचं नाहीये, तुम्हाला हे कळलंच असेल. ठीक आहे. खूप सोपा टॉपिक आहे मित्रांनो. तसा पाहिलं तर जर तुम्ही व्यवस्थित केला तर हा तुम्हाला घटक जो आहे तुम्हाला चांगले मार्क काय करू शकतो, मिळवून देऊ शकतो. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया मित्रांनो. जेव्हा आपण ह्या घटकाच्या गणितांचा जेव्हा विचार करणार आहेत ना, सिटिंग अरेंजमेंट मध्ये जेव्हा आपण पाहणार आहोत ना, याच्यामध्ये आपण काय करूया, यांचे प्रकार किती पडतात ना ते पाहूया. हे बघा, याच्यामध्ये पहिला प्रकार कोणता आहे, लिनियर. लिनियर म्हणजे काय, लिनियर म्हणजे रेषीय मांडणी. लिनियर अरेंजमेंट म्हणजे काय, रेषीय मांडणी. आणि दुसरा प्रकार जो आहे सर्क्युलर. सर्क्युलर म्हणजे काय तर वर्तुळाकार मांडणी. ह्या वर्तुळाकार मांडणीमध्ये तो एक वर्तुळ असतं, त्या वर्तुळ किंवा वर्तुळाकार टेबलच्या भोवती काय केलेली असते, माणसांची किंवा घटकांची काय केलेली असते, मांडणी केलेली असते. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे आयताकृती किंवा चौरसाकृती काय केलेली असते, मांडणी केलेली असते. ठीक आहे. आपण हे सगळं बघणारच आहोत. आपण काम करू आता, पहिलं बघूया लिनियर म्हणजे काय, रेषीय मांडणी. लिनियर म्हणजे काय तर रेषीय मांडणी. हे रेषीय मांडणीमध्ये काय केलेलं असतं की तुम्हाला सांगितलेलं असतं की 6 लोक ही एका रेषेमध्ये बसलेले आहेत आणि 6 लोक रेषेमध्ये बसलेले असताना
ते तुम्हाला सांगतात की त्या सगळ्यांची तोंड ही दक्षिण दिशेला आहेत किंवा उत्तर दिशेला आहेत. आणि हे त्यांनी सांगितल्यानंतर ते आपल्याला विचारतात की नेमका A च्या शेजारी कोण आहे किंवा B च्या शेजारी कोण आहे किंवा C च्या शेजारी कोण आहे ते आपल्याला विचारतात. आणि हे सुद्धा विचारतात की ही जी टोकं आहेत, ही इकडची टोकं, ह्या दोन टोकांना कोण बसलेला आहे, अशा टाईपचे प्रश्न असतात. आता बघा बरं का, ही जी रेषीय मांडणी आहे ना, ह्या रेषीय मांडणीमध्ये सुद्धा काय आहेत, दोन घटक आहेत. कोणता आहे, फेसिंग नॉर्थ, म्हणजे ज्यांची तोंड ही उत्तर दिशेला आहेत, ज्यांची तोंड ही उत्तर दिशेला आहेत. आणि फेसिंग साऊथ म्हणजे ज्यांची तोंड ही कुठे आहेत, दक्षिण दिशेला आहेत. कुठे, दक्षिण दिशेला. मित्रांनो, आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत. काय शिकलेलो आहोत शाळेमध्ये आपण, जेव्हा आपण भूगोलाच्या याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, ही जी दिशा असते ही कोणती असते, ही जी असते तुमची उत्तर दिशा असते. कोणती, उत्तर दिशा. ही जी असते खालची, ही कोणती असते, ही असते दक्षिण दिशा. कोणती, दक्षिण दिशा. ही जी असते ही कोणती असते तुमची, सांगा बरं जरा पटापट मला, कोणती असते, ही असते पश्चिम दिशा. कोणती, पश्चिम दिशा. आणि ही जी असते ही कोणती असते, ही असते पूर्व दिशा. ठीक आहे. म्हणजे जर मी ह्या बोर्डच्या समोर उभा राहिलोय तर माझं तोंड कोणत्या दिशेला आहे, तर माझं तोंड हे कोणत्या दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे. आणि जेव्हा मी तुमच्याकडे तोंड करतो तेव्हा माझं तोंड हे कुठल्या दिशेला आहे, तर हे माझं तोंड हे दक्षिण दिशेला आहे. ठीक आहे. म्हणजे दक्षिण दिशेला जर माझं तोंड असेल तर माझी डाव्या साईडला म्हणजे माझ्या उजवी साईड कोणती असणार आहे, माझा उजवा हात. आणि माझी डावी बाजू ही कोणती असणार आहे, माझा डावा हात. ठीक आहे. आणि जेव्हा मी माझ्या ह्या बोर्डकडे लक्ष असतं किंवा माझ्या ह्या डिजिटल बोर्डकडे माझं लक्ष आहे तेव्हा मी कोणत्या दिशेला माझं तोंड आहे, तर माझं तोंड हे उत्तर दिशेला आहे. माझा उजवी बाजू कोणती, माझा उजवा हात. आणि माझी डावी बाजू कोणती, माझा डावा हात. म्हणजे बघा, साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आता तुमच्या मोबाईल समोर असाल तर तुमचं मोबाईल समोर तुमचं जो तोंड आहे ती तुमची बाजू कोणती दाखवणार, ती तुमची उत्तर बाजू दाखवणार. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही मोबाईलच्या विरुद्ध दिशेला तोंड करता तेव्हा तुमची बाजू कोणती असणार आहे, तर तुमची बाजू ही दक्षिण असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर ही गोष्ट कळली, ही दिशांची जर तुम्हाला गोष्ट कळली तर तुम्हाला ह्या गणितामध्ये हे प्रॉब्लेम सोडवताना काहीही अडचण येणार नाही. जर तुमची ही उत्तर दिशा असेल तर तुमची ही कोणती जागा असणार आहे, ही तुमची उजवी बाजू असणार आहे आणि ही तुमची डावी बाजू असणार आहे. जर तुमची ही दक्षिण दिशा असेल तर दक्षिण दिशा असताना तुमची ही उजवी बाजू असणार आहे आणि ही डावी बाजू असणार आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला डावं आणि उजवं कुठे आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, हा जो पहिला प्रकार जो आहे, हा कोणता आहे, फेसिंग नॉर्थ. फेसिंग नॉर्थ म्हणजे काय, फेसिंग नॉर्थ म्हणजे त्याचं तोंड हे उत्तर दिशेला आहे. आणि जेव्हा उत्तर दिशेला असतं तेव्हा बघा ही डायग्राम बघा, ह्या बाणाच्या ह्या साईडची जी बाजू आहे, बाणाच्या इकडच्या साईडचा जो भाग आहे तो कोणता आहे, तो उजवा भाग आहे, राईट साईड. म्हणजे ही कोणती झाली, उजवी बाजू. आणि ही जी बाजू झाली, ही बाजू कोणती झाली, ही डावी बाजू झाली. म्हणजे या बाणाच्या समोर जेव्हा मी उभं राहतो माझी उजवी बाजू ही असणार आहे उजव्या हाताकडची आणि डावी बाजू ही माझी कोणती असणार आहे, माझ्या डाव्या हाताकडची. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मला कसं बघायचं, शोधायचे उजवी बाजू उत्तर दिशा कोणती आहे, हा आपला बाण आहे, हा बाणाची दिशा जेव्हा वरच्या दिशेने असते तेव्हा काय समजायचं, ही आहे उत्तर दिशा. आणि जेव्हा बाणाची दिशा ही खालच्या दिशेने असते तेव्हा समजायचं ही आहे दक्षिण दिशा. आणि जेव्हा खालच्या दिशेने असते तेव्हा मला फक्त काय करायचंय, माझं तोंड जे आहे ते डिजिटल बोर्डच्या पाठी करायचंय. म्हणजे माझी पाठ ही डिजिटल बोर्डला असली पाहिजे. तेव्हा माझा जो उजवा हात आहे ती माझी उजवी बाजू दाखवणार आणि माझा जो डावा हात आहे तो माझे काय दाखवणार, डावी बाजू दाखवणार. ठीक आहे. कळलं तुम्हाला काय, म्हणजे कोणती, उत्तर आणि दक्षिण ह्या दिशा जर तुम्हाला व्यवस्थित कळल्या तर तुम्हाला उजव्या बाजूला कोण आहे आणि डाव्या बाजूला कोण आहे हे तुम्हाला 100% कळेल. ठीक आहे. तरी आपण एक काम करूया, परत पाहूया. ही जी रेषीय मांडणी जी आहे ना, ह्या रेषीय मांडणीमध्ये तुम्हाला उत्तर आणि दक्षिण ह्या दिशा नेमका कुठे आहेत हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला हे जी गणित आहेत ही गणित तुम्हाला 100% सुटतील. म्हणजे आपल्याला एक 100% माहिती पाहिजे, उत्तर दिशा ही
वरच्या दिशेने असते आणि दक्षिण दिशा ही खालच्या दिशेने असतो. म्हणजे आपण दिशा ज्या आहेत ह्या आकृतीद्वारे दाखवू शकतो. इकडची जी आहे ती पूर्व दिशा, इकडची जी आहे ती पश्चिम दिशा. जेव्हा तुम्हाला दिशा ह्या कोणत्या बाजूला नेमक्या आहेत हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला हा जो गणित आहे हा 100% समजेल. म्हणजे तुम्हाला जर गणितामध्ये सांगितलं त्याचं तोंड हे उत्तर दिशेला आहे तर तुम्हाला असेही हा बाण जो आहे तो काढता आला पाहिजे. आणि हा बाण काढल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला कोण आहे, त्याच्या डाव्या बाजूला कोण आहे हे सुद्धा तुम्हाला काय करणार आहे, समजणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा तुम्हाला जर सांगितलं असेल एखाद्या व्यक्तीचं तोंड हे काय आहे, दक्षिण बाजूला आहे, तर बाणाची दिशा ही खालच्या बाजूने असणार आहे. आणि या बाणाच्या खालच्या बाजूने दिशा असल्यानंतर त्याची उजवी बाजू कोणती आणि त्याची डावी बाजू कोणती हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जेव्हा बाणाची दिशा ही खालच्या दिशेने असते तेव्हा डावी बाजू ही असते आणि उजवी बाजू ही असते. आणि जेव्हा बाणाची दिशा ही वरच्या बाजूने असते म्हणजे लोकांची तोंड ही जेव्हा उत्तर दिशेने असतात तेव्हा त्याची उजवी बाजू ह्या दिशेला असते आणि डावी बाजू ही कुठे असते, ह्या दिशेला असते. आणि जेव्हा लोकांची तोंड ही दक्षिण दिशेला असतात म्हणजेच बाणाची बाजू कुठे असणार आहे, खाली असणार आहे. आणि जेव्हा बाणाची बाजू खाली असणार आहे तर त्याचं डाव्या बाजूला कोण असणार आहे, डावी बाजू कुठे असणार आहे तर इकडे असणार आहे. आणि विरुद्ध उजवी बाजू कुठे असणार आहे, इथं असणार आहे. मित्रांनो ही जी डायग्राम आहे ही डायग्राम तुमच्या पेपरमध्ये तुमच्या वहीमध्ये ही असलीच पाहिजे. जेव्हा तुम्हाला ह्या दोन डायग्राम तुमच्या वह्यांमध्ये पक्क्या होतील, तुमच्या डोक्यामध्ये पक्क्या होतील तेव्हा तुम्हाला ही जी रेषीय मांडणी जी आहे ह्या रेषीय मांडणीवर कसा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला तो सुटणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप हळूहळू घेतोय आणि खूप शांतपणे घेतोय. तुम्हाला मी एक गोष्ट 2-2, 3-3 वेळा समजून सांगतोय. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही ज्या गोष्टी आहेत ह्या डोक्यामध्ये खूप पक्क्या करा. बघा परत सांगतो, रेषीय मांडणीमध्ये आपल्याला असं सांगितलेलं असतं की काही लोकांची तोंड ही उत्तर दिशेला आहेत आणि काही लोकांची तोंड ही दक्षिण दिशेला आहे असं त्यांनी सांगितलेलं असतं. तेव्हा आपल्याला नेमकी डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती हे आपल्याला माहिती असायला हवं. जेव्हा तुम्हाला सांगितलेलं असतं उत्तर दिशा म्हणजे बाणाची दिशा ही कुठे असणार आहे, वरती असणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला सांगितलेलं असतं दक्षिण दिशा तेव्हा बाणाची बाजू ही खालच्या दिशेला असणार आहे, बरोबर. आणि जेव्हा बाणाची बाजू ही वरच्या दिशेला असते म्हणजे कोणती दिशा आली, ही उत्तर दिशा आली. आणि उत्तर दिशा जेव्हा असते तेव्हा मला सांगा उजवी बाजू कुठे असते, उजवी बाजू इथं असते. आणि डावी बाजू कुठे असते, इथं असते. लेफ्ट म्हणजे काय, डावी बाजू. आणि राईट म्हणजे काय तर उजवी बाजू. ठीक आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं तोंड हे दक्षिण दिशेला आहे तेव्हा ही बाणाची बाजू ही खालच्या दिशेने असते. आणि जेव्हा बाणाची बाजू ही खालच्या दिशेने असते तेव्हा मला सांगा डावी बाजू कुठे असणार आहे आणि उजवी बाजू कुठे असणार आहे. जर तुम्हाला ह्या दोन आकृती आहेत, ह्या दोन आकृती तुम्हाला व्यवस्थित जर समजल्या तर तुम्हाला मी सांगतो तुमचा हा रेषीय मांडणीमधला जो प्रश्न आहे तो चुकण्याचे चान्सेस आहे, चुकण्याच्या ज्या आहेत प्रोबॅबिलिटी आहे ती खूप कमी होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय कळलं की साऊथ दिशा म्हणजे दक्षिण दिशा म्हणजे नेमकी कोणती दिशा, उत्तर म्हणजे नॉर्थ म्हणजे नेमकी कोणती दिशा, उजवं म्हणजे नेमके कोणत्या बाजूला, डावं म्हणजे नेमके कोणत्या बाजूला, ह्या 4 गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर तुम्हाला मित्रांनो हा जो गणित आहे ह्या रेषीय मांडणीमधली जी गणित आहेत ती तुम्हाला सोडवण्यास तुम्हाला तक्रार येणार नाही किंवा तुम्हाला अडचण येणार नाही. त्यामुळे मित्रांनो नेमकं उत्तर दिशा म्हणजे नेमकी कोणती दिशा, दक्षिण दिशा म्हणजे नेमकी कोणती दिशा, दक्षिण दिशा जर दिली असेल तर उजवी बाजू कोणत्या बाजूला येईल, त्याच्यानंतर डावी बाजू कोणत्या बाजूला येईल हे जर तुम्हाला व्यवस्थित कळलं तर तुम्हाला हा प्रॉब्लेम जो आहे ही गणित जी आहे ही तुम्हाला 100% सुटणार आहेत. ठीक आहे. बघा परत एकदा बघा, जेव्हा आपलं तोंड हे उत्तर दिशेला असतं तेव्हा आपली उजवी बाजू ही असते आणि डावी बाजू ही असते. आणि जेव्हा आपलं तोंड हे दक्षिण दिशेला असतं म्हणजे साऊथ दिशेला असतं तेव्हा आपली डावी बाजू ही असते आणि आपली उजवी बाजू ही असते. ठीक आहे मित्रांनो, हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या डोक्यामध्ये एवढ्या पक्क्या करून ठेवा ना, तुम्हाला रात्री झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला ह्या गोष्टी सांगता आल्याच पाहिजे. ओके मित्रांनो, आपण रेषीय मांडणी पाहिलं. रेषीय मांडणीमध्ये 2 गोष्टी पाहिल्या. कोणत्या? ज्याचं तोंड काय आहे उत्तर दिशेला आहे आणि एकाचं तोंड काय आहे साऊथ दिशेला आहे म्हणजे दक्षिण दिशेला आहे. जर एखाद्याचं तोंड हे उत्तर दिशेला असेल की म्हणजेच नॉर्थ दिशेला असेल तेव्हा उजवी बाजू कोणती असते आणि डावी बाजू कोणती असते हे आपण पाहिलेलं आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीचं तोंड हे दक्षिण दिशेला असेल तर नेमकी डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती हे सुद्धा आपण पाहिलं आहे. ठीक आहे. आता पुढचं बघूया.
सर्क्युलर. सर्क्युलर. ठीक आहे, एक काम करू, एक मिनिट, आपण हे तुम्हाला समजलंय व्यवस्थित की नेमकं लिनियर कोणती आहे, रेषीय मांडणी म्हणजे नेमके काय आहे, फेसिंग नॉर्थ म्हणजे काय आहे ते तुम्हाला कळलं असेल. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये कसं असतं ना, याच्यामध्ये तुम्हाला सांगते की ABCD ही अशी 5 लोक आहेत आणि ही 5 लोक काय आहेत, ही 5 लोक एका रेषेमध्ये बसलेली आहेत आणि ह्या सगळ्यांची तोंड जी आहेत ही कुठल्या दिशेला आहेत, ही उत्तर दिशेला आहेत. म्हणजे असं जर त्यांनी सांगितलं असेल तर मी पहिल्यांदा काय करणार आहे, एक रेष काढणार आणि हे रेष काढल्यानंतर मी काय करणार, 5 जागा फिक्स करणार. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, ह्या 5 जागा मी फिक्स केल्या. त्यांनी मला काय सांगितलंय, त्यांनी मला असं सांगितलं की ही 5 लोक काय आहेत, ही 5 लोक कोणत्या दिशेला तोंड केलेलं आहे, त्यांनी उत्तर दिशेला तोंड केलेलं आहे. म्हणजेच त्यांनी नॉर्थ दिशेला काय केलेलं आहे, तोंड केलेलं आहे. जेव्हा त्यांनी मला सांगितलंय नॉर्थ दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड केलं आहे, तेव्हा बाणाची दिशा ही कोणत्या बाजूला येणार आहे, बाणाची दिशा ही वरच्या बाजूला येणार आहे. ठीक आहे, आणि वरच्या बाजूला ही बाणाची दिशा येणार आहे. ठीक आहे, आता मला सांगा ह्या बाणाची दिशा वरच्या बाजूला आहे, तर मला सांगा ह्या बाणाची उजवी बाजू कोणती असणार आहे, उजवी बाजू साधी गोष्ट ही इकडची असणार आहे आणि डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. ठीक आहे, आता हा बाण पहा बरं का, आता हा बाण पहा किंवा ही जागा पहा. आपल्याला काय सांगितलेलं आहे की ही सर्व व्यक्तींची तोंड ही कुठल्या दिशेला आहेत, तर ही सगळ्या लोकांची तोंड ही उत्तर दिशेला आहे, म्हणजेच नॉर्थ दिशेला आहे. ठीक आहे, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर मला सांगा ही जी व्यक्ती आहे किंवा ही जी जागा आहे, ह्या जागेचं तोंड कुठं असणार आहे, उत्तर दिशेला असणार आहे. उत्तर दिशेला म्हणजे वरच्या दिशेला, आणि वरच्या दिशेला जर तोंड असेल तर मला सांगा याची उजवी बाजू कोणती असणार आहे, तर उजवी बाजू ही असणार आहे आणि याची डावी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. आता ह्या व्यक्तीचं बघा, ह्या व्यक्तीचं तोंड कुठल्या दिशेला आहे, उत्तर दिशेला आहे. उत्तर दिशेला जेव्हा तोंड असतं तेव्हा आपल्याला काय माहिती आहे, आपण बाणांची दिशा कोणत्या दिशेला घेतो, ही वरच्या दिशेला घेतो आणि वरच्या दिशेला घेतल्यानंतर याची उजवी बाजू ही असणार आहे आणि याची डावी बाजू ही असणार आहे. बरोबर, कळते तुम्हाला. त्याच्यानंतर बघा ही घेतली, ही जागा घेतली मी, ह्या जागेमध्ये मला सांगा की बाणांची दिशा ही वरच्या बाजूला आहे आणि वरच्या बाजूला जेव्हा बाणांची दिशा असते तेव्हा आपण काय ठरवलंय, ही उजवी बाजू इकडे असणार आहे आणि डावी बाजू कुठे असणार आहे, इकडे असणार आहे. त्याच्यानंतर मला सांगा ही जी व्यक्ती आहे शेवटी बसलेली, ही टोकावर बसलेली, ह्या टोकावर बसलेल्या व्यक्तीचं तोंड हे कोणत्या दिशेला आहे, त्या व्यक्तीचं तोंड हे उत्तर दिशेला आहे, म्हणजे नॉर्थ दिशेला आहे. आणि जेव्हा नॉर्थ दिशेला तोंड असतं तेव्हा बाणांची दिशा कोणत्या दिशेला असते, ही वरच्या दिशेने असते. आणि वरच्या दिशेने जेव्हा बाणांची दिशा असेल तेव्हा आपण काय ठरवलंय, ह्या इकडची बाजू कोणती असते, उजवी असते आणि इकडची कोणती असते, डावी असते. ठीक आहे मित्रांनो, हे असं आपण बघितलेलं आहे. आपण काय करू, अजून एक थोडंसं बघूया, अजून एक थोडंसं सोपं बघूया, नेमकं कसं अजून सोपं करता येईल. आपल्याला काय करायचंय, आपल्याला दिशा ह्या समजून घ्यायच्या आहेत. दिशा ह्या समजून घेतल्यानंतर त्या दिशेची उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती, हे काय करायचं आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी समजतील ना, तेव्हा तुम्हाला सांगतो मी गणित कसं पण येऊ द्या, हे तुम्हाला काय आहे, समजणारच आहे. आता एक काम करूया, त्यांनी आपल्याला काय सांगितले, PQ R S आणि T अशी 5 लोक एका रेषेमध्ये बसलेली आहेत आणि ही 5 लोक एका रेषेमध्ये बसलेली असताना त्या सर्वांची तोंड ही कुठल्या दिशेला आहेत, तर दक्षिण दिशेला आहेत. ठीक आहे, आता मला सांगा बरं का, आपण काय करतो, एक रेष मारून घेतली, त्याच्यानंतर ह्या 5 जणांच्या काय केल्या, मी जागा हे घेऊन घेतल्या, 2 4 आणि 5. ठीक आहे, त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे. मला सांगा त्या सर्वांची तोंड ही कुठल्या दिशेला आहेत, त्या सर्वांची तोंड ही दक्षिण दिशेला आहेत, म्हणजे साऊथ डायरेक्शनला आहेत. म्हणजे मग काय झालं, बाणांची दिशा कुठे असणार आहे, तर खाली असणार आहे. कुठं असणार आहे, खाली असणार आहे. ठीक आहे, जेव्हा बाणांची दिशा खाली असते तेव्हा आपल्याला काय करायचं, आता शोधायचंय याची नेमकी उजवी बाजू कोणती. जेव्हा बाणांची दिशा खाली असते मला सांगा तेव्हा ह्या बाणांची डावी बाजू कोणती असणार आहे, डावी बाजू ही असणार आहे आणि याची उजवी बाजू कोणती असणार आहे, ही असणार आहे. बघा जेव्हा बाणांची दिशा खाली असते तेव्हा आपण काय ठरवलं की आपण आपली दिशा कुठं असली पाहिजे, ह्या बोर्डच्या विरुद्ध दिशेला, म्हणजे माझी पाठ कुठं असली पाहिजे, ह्या बोर्डच्या मागे. म्हणजे आता माझी ही कोणती झाली, ही डावी बाजू झाली, बरोबर की नाही, ही डावी बाजू आली. आणि ही माझी कोणती झाली, ही उजवी बाजू झाली, बरोबर की नाही, ही उजवी बाजू इकडे आली. आता बघा ही जागा बघा,
बाणांची दिशा ही कुठल्या दिशेला आहे? ही खालच्या दिशेला आहे. जेव्हा बाणांची दिशा ही खालच्या दिशेला असते तेव्हा मला कळते माझी डावी बाजू कुठं असणार आहे? ही इकडं असणार आहे. आणि उजवी बाजू कुठं असणार आहे? इकडं असणार आहे. आता इकडं बघा, ही जागा बघा, ह्या जागेमध्ये माझी डावी बाजू कुठं असणार आहे? इकडं असणार आहे. आणि उजवी बाजू कुठं असणार आहे? इकडं असणार आहे. इकडं बघा, याची माझी डावी बाजू इकडं असणार आहे आणि उजवी बाजू कुठं असणार आहे? इकडं असणार आहे. त्याच्यानंतर इथे पहा, याची उजवी बाजू इकडं, डावी बाजू इकडं असणार आहे आणि उजवी बाजू इकडं असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला कळलं का? हे मी एवढं का घेतोय? कारण की जर तुम्हाला उजवं आणि डावं हे जर कळलं, तुम्हाला त्याच्यानंतर दक्षिण आणि उत्तर नेमकं काय आहे हे कळलं, तर तुम्हाला ही गणितं काय आहे 100% सुटणार आहेत. आता आपण काय करू, अजून एक पुढचं बघूया नेमकं काय आहे बघा. मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं होतं? आतापर्यंत आपल्याला असं सांगितलं होतं, किंवा आतापर्यंत आपण जे बघितलं तेव्हा आपल्याला काय सांगितलं होतं? आतापर्यंत आपल्याला काय सांगितलं होतं की 4 लोक असतील किंवा 5 लोक असतील, त्या एकमेकांची दिशा काय आहे? एकाच दिशेला आहे. म्हणजे त्या सगळ्यांची तोंड ही एकतर उत्तर दिशेला आहे किंवा दक्षिण दिशेला आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी पेपरमध्ये आपल्याला काय सांगतात की एका लाईन मध्ये किंवा एका रेषीय मांडणीमध्ये 5 लोक बसलेली आहेत, त्याच्यामधील 3 लोकांची तोंड ही उत्तर दिशेला आहेत आणि त्याच्यामधील 2 लोकांची तोंड ही दक्षिण दिशेला आहेत. तर अशा लोकांची मांडणी आपण कशी करणार आहोत ते बघूयात आपण. समजा आपल्याला काय सांगितलं की एबीसी ही जी लोक आहेत, एबीसीडी ही 5 लोक आहेत आणि ह्या 5 लोकांमध्ये 3 लोकांची काय आहे? तोंड ही एकतर उत्तर दिशेला आहेत आणि 2 लोकांची तोंड ही दक्षिण दिशेला आहेत. मला सांगा, सपोज मी काय करतो, ही जी शेवटची 2 लोक आहेत टोकावरची, त्या टोकावरच्या लोकांची तोंड जी आहेत ना ती काय आहेत? आपल्या दक्षिण दिशेला आहेत असं मी मानतो. म्हणजे यांची तोंड कुठं आहेत? दक्षिण दिशेला आहेत. मित्रांनो, आता साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. मला सांगा, हा जो जागा आहे हा कुठे बघतोय? हा दक्षिण दिशेला बघतोय. म्हणजे हा खाली बघतोय. म्हणजे याच्या बाणांची दिशा कुठे असणार आहे? खाली असणार आहे. म्हणजे याची डावी बाजू कोणती असणार आहे? याची डावी बाजू ही इकडं असणार आहे. आणि याची उजवी बाजू कुठे असणार आहे? इकडं असणार आहे. ठीक आहे. आता पुढचा बघा, हा जो आहे हा कुठे पाहतोय? हा उत्तर दिशेला पाहतोय. उत्तर दिशेला पाहतोय म्हणजे ह्या बाणांची दिशा कुठे असणार आहे? वरती असणार आहे. आणि जेव्हा बाणांची दिशा वरती असते तेव्हा मला सांगा, उजवी बाजू कुठे येते? उजवी बाजू ह्या बाजूला येते आणि डावी बाजू कुठे येते? ह्या बाजूला येते. मित्रांनो, फरक समजून घ्या. जेव्हा त्याचं तोंड खाली असतं तेव्हा डावी बाजू इकडं असणार आहे आणि उजवी बाजू कुठं असणार आहे? इकडं असणार आहे. आणि जेव्हा वरती पाहतो म्हणजे हा उत्तर दिशेला पाहतो तेव्हा त्याची उजवी बाजू इकडं असणार आहे आणि डावी बाजू इकडं असणार आहे. ठीक आहे. याची पण काय आहे? ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू. ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी बाजू. आणि हा जो शेवटचा जो आहे हा शेवटचा कुठे पाहतोय? हा शेवटचा दक्षिण दिशेला पाहतोय. म्हणजे बाणांची दिशा ही खालच्या दिशेला आहे. आणि जेव्हा बाणांची दिशा ही खालच्या दिशेला असते तेव्हा मला सांगा, ही जी बाजू आहे इकडची ही डावी होते आणि ही जी बाजू आहे इकडची ही कोणती होते? उजवी होते. ठीक आहे. कळलं? मला आशा आहे की तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या 100% कळलेल्या असतील. मित्रांनो, आपण जे आता पाहिलं आहे हे तुम्ही एकदा अभ्यासा. तुम्ही एकदा हा परत व्हिडिओ पहा किंवा तुम्ही हे परत एकदा बघा. नेमकं उजवी बाजू कोणती आहे, डावी बाजू कोणती आहे हे तुम्ही स्वतःहून करा. एकदा तुम्ही स्वतःहून ह्या गोष्टींचा सराव करा. तुम्ही स्वतःहून ठरवा की उजवी बाजू कोणती, डावी बाजू कोणती, उत्तर दिशा कशी ओळखायची, दक्षिण दिशा कशी ओळखायची हे तुम्ही स्वतःहून ठरवा. ठीक आहे. आपण काय करू, याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आपण काय करू पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. धन्यवाद. थँक्यू.